युवा संवाद जागर यात्रा भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय कृष्णराज महाडिक साहेब यांचे येवला नगरीत हार्दिक स्वागत। समीर समदड़िया जिल्हा अध्यक्ष भाजप युवा मोर्चा तथा नगरसेवक येवला नगरपालिका। एक पर्व युवा सर्व एकच चर्चा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय कृष्णराज महाडिक साहेब यांचे युवा संवाद जागर यात्रा निमित्त येवला नगरीत हार्दिक स्वागतोत्सव वैभव खेरूड युवा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहत आपण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा संदर्भात। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचं येवल्यात जंगी स्वागत करण्यात आलं। जिल्हाध्यक्ष समीर समदड़िया यांनी कोटमगाव येथे महाडिक यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं युवा संवाद जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक हे राज्यभर दौरा करत आहे। नाशिकच्या येवल्यात या जागर यात्रेचे स्वागत श्री क्षेत्र कोटमगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात करण्यात आले असून या प्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर समदड़िया यांच्यासह युवा नेते अमृता पवार यांनी महाडिक यांचे जल्लोषात स्वागत केले। या प्रसंगी बंडू क्षीरसागर, नानासाहेब लहरे, राजूसिंग परदेशी, बापू गाडेकर, संतोष केंद्रे, दिनेश परदेशी, संजय कुकर, युवराज पाटोळे, दत्तात्रय सानप, व्यापारी आघाडीचे गणेश दोडे, धीरज परदेशी, डॉक्टर गोविंद भोरकडे, चेतन दसे, कृष्णा काळे, गणेश पाटील आदींसह भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। आज येवला नगरीत पहिल्यांदा आगमन झालंय जागर आपण एक मेळावा पदाधिकाऱ्यांचं काय नेमकी नियोजन असतं? आमच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याची आता शेवटच्या जिल्ह्याकडे प्रस्थान केलंय। ही सर्वात प्रथमतः तर सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सन्मान्य प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी खरं तर हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याची एक संधी दिली। त्याचबरोबर आम्ही आता हा तिसरा टप्पा आमचा चालू आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही कोकण विभाग संपवला, दुसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र संपवला आणि आता तिसऱ्या टप्प्याची खरं तर सुरुवात आम्ही पुणे उत्तर ग्रामीणपासून केली होती। तिथून पुढे आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नगरीमध्ये म्हणजेच अहिल्यानगरमध्ये गेलो होतो। तिथून पुढे जळगाव, धुळे, आज आमचा दिवसभर दौरा झाला तो मालेगावमध्ये झाला आणि आता आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये आमचा पुढच्या 3 दिवसाचा संघटनात्मक तिन्ही जिल्ह्यांचा प्रवास असणार आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही अनेक संघटनाच्या आमच्या बैठका, सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद असे काही कार्यक्रम आहेत। त्याचबरोबर खेळाडू, विद्यार्थी, उद्योजक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारी युवा पिढी जी आहे त्यांना सुद्धा आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये भेटणार आहे आणि नाशिकमध्ये येण्याचा मी स्वतः वैयक्तिक फार उत्साही होतो। चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होईल। आज सुद्धा इतकं रात्र झाले तरी सुद्धा इतके लोक इथं सगळेजण माझ्या स्वागतासाठी थांबलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या एल निनोच्या अंदाजामुळे यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत हायटेक मका 5106 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे, कारण हे एक मध्यम कालावधीचे वाण आहे जे परिपक्व होण्यास कमी वेळ घेते। याचा फायदा उशिरा पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, तसेच लवकर पेरणी करण्याची योजना आखणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकर काढणीचा लाभ मिळू शकतो। हायटेक मका 5106 100 दिवसात परिपक्व होतो